श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास सिंह असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज आपण 2026 सालातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शेवटच्या 7 महिन्यांचे म्हणजे जून ते डिसेंबर 2026चे सविस्तर कुंडली विश्लेषण पाहणार आहोत. माझ्या सिंह राशीच्या बंधू आणि भगिनींनो, राजासारखं जगणारा तुमचा स्वभाव आहे, पण गेल्या काही काळापासून तुमच्या मार्गात येणारे अडथळे, विनाकारण वाढलेले मानसिक ताण आणि आरोग्याच्या तक्रारी यामुळे तुम्ही त्रस्त असाल. आज आपण पाहणार आहोत की येणारे 7 महिने तुमच्या या संघर्षाचा अंत कसा करणार आहे. 2 जूनपासून अवकाशात ग्रहांची एक अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय रचना तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या 12व्या घरात प्रवेश करत आहेत, तर शनिदेव तुमच्या 8व्या घरात बसून तुमची एक कठीण परीक्षा घेत आहेत. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक सुवर्ण नियम आहे. संकट जितकी मोठी असतात तितकीच मोठी संधीसुद्धा लपलेली असते. एकीकडे जिथे तुम्हाला परदेश प्रवासाचे आणि सरकारी कामात मोठे यश मिळण्याचे योग आहेत, तिथे दुसरीकडे राहू आणि केतूची चाल तुमच्या वैवाहिक जीवनात आणि व्यवसायात काय उलथापालथ घडवू शकते. पैशाच्या बाबतीत केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला कशी कंगाल करू शकते. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण आर्थिक स्थिती, करिअर, व्यवसाय, तुमचे आरोग्य, नाती आणि नशीब उजळण्यासाठी अत्यंत अचूक आणि चमत्कारिक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी महागात पडू शकते. चला तर मग सर्वात आधी आपण त्या ग्रहाबद्दल बोलूया जो सध्या तुमच्या संयमाची आणि कष्टाची परीक्षा घेत आहे. सिंह राशीच्या जातकांनो, सध्या शनी तुमच्या 8व्या घरात अष्टम भाव गोचर करत असून तुमच्यावर शनीची ढैया सुरू आहे. ज्योतिषशास्त्रात अष्टम शनी हा थोडा कठीण मानला जातो. या शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा कामात अचानक अडथळे येणे, प्रचंड थकवा जाणवणे, शारीरिक ऊर्जेची कमतरता आणि विनाकारण मानसिक ताण निर्माण होणे अशा गोष्टीचा सामना करावा लागत असेल. पण मित्रांनो, शनिदेव क्रूर नाहीत, तर ते कर्माचे न्यायकर्ते आहेत. अष्टम शनीचा एक सरळ आणि स्पष्ट संदेश आहे: आळस सोडा आणि कठोर परिश्रमाला जवळ करा. सिंह राशीच्या जातकामध्ये नेतृत्व गुण उपजत असतात, पण या 7 महिन्यात जर तुम्ही एखादे काम उद्यावर ढकलले आणि आळस केला तर मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही जितकी जास्त प्रामाणिक मेहनत कराल तितका शनीचा हा नकारात्मक प्रभाव कमी होईल. आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. कष्टाला पर्याय नाही हे मनाशी पक्के ठरवून घ्या, मग बघा शनिदेव तुम्हाला संकटातून बाहेर काढतील. आता आपण त्या गुप्त सूत्राबद्दल बोलूया, जे या 7 महिन्यात तुमच्यासाठी यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरणार आहे. ते म्हणजे तुमची वाणी. शनीच्या ढह्यामुळे बऱ्याच वेळा चिडचिड होते, ज्यामुळे आपल्या बोलण्यात नकळत कठोरपणा येतो. परंतु या 7 महिन्यात तुम्हाला तुमच्या स्वभावात आणि बोलण्यात अत्यंत गोडवाट ठेवावा लागेल. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, समोरच्या व्यक्तीशी अत्यंत नम्रतेने आणि संयमाने बोला. तुमचा हाच गोडवा तुमचे बिघडलेले संबंध सुधारेल, कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण करेल आणि तुमचे शत्रू देखील तुमचे मित्र बनतील. तेव्हा तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवाल, तेव्हा कुटुंब आणि व्यावसायिक आयुष्यात सुख शांती आपोआप नांदू लागेल. आता बोलूया एक अत्यंत शुभ आणि मोठ्या परिवर्तनाबद्दल. 2 जून रोजी देवगुरु बृहस्पती गुरु तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात प्रवेश करत आहेत. कुंडलीतील 12वे घर हे अध्यात्म, ध्यान, खर्च आणि परदेशाचे मानले जाते. गुरुच्या या गोचरामुळे तुमच्या मनात आध्यात्मिक विचार वाढतील. तुम्ही ध्यानधारणा, योग आणि धार्मिक कार्यात स्वतःला गुंतवून घ्याल, ज्यामुळे अष्टम शनीचा मानसिक ताण खूप कमी होईल. या काळात सर्वात मोठा फायदा म्हणजे जे जातक परदेश प्रवासासाठी प्रयत्न करत आहेत, परदेशात नोकरी किंवा शिक्षणाचं जाऊ इच्छितात, त्यांचे स्वप्न या 7 महिन्यात नक्की पूर्ण होईल. यासोबतच जर तुम्ही काही सरकारी कामे बऱ्याच काळापासून रेंगाळली असतील, कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील किंवा सरकारी टेंडर मिळवायचे असेल, तर गुरुच्या कृपेने त्यात तुम्हाला मोठे यश आणि लाभ मिळण्याचे अत्यंत सुंदर योग दिसत आहेत. मित्रांनो, आता आपण वळूया कुंडलीतील अत्यंत सावली ग्रहांच्या चालीकडे, जिथे तुम्हाला सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे. सध्या राहू तुमच्या 7व्या घरात आणि केतू तुमच्या 1ल्या घरात लग्न भावात गोचर करत आहे. 7वे घर हे आपल्या वैवाहिक जीवनाचे आणि व्यवसायातील भागीदाराचे असते. 7व्या घरातील राहूमुळे तुमच्या वैवाहिक जोडीदारासोबत किंवा बिझनेस पार्टनरसोबत विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. छोटीशी गोष्ट मोठ्या वादात बदलू शकते, त्यामुळे नात्यात पारदर्शकता ठेवा आणि तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. दुसरीकडे लग्नस्थानातील केतू तुमच्या काही वेळा मानसिक संभ्रम किंवा स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करू शकतो. माझं काही खरं नाही किंवा मी हे करू शकेन का, असे नकारात्मक विचार मनात येतील. अशा वेळी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता अत्यंत खंबीर ठेवावी लागेल. रोज ध्यान केल्याने हा मानसिक भ्रम दूर होईल. आता बोलूया सर्वात महत्त्वाचा विषय, ज्यावर मी तुम्हाला विशेष काळजी घेण्याची सल्ला देईन, तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि आर्थिक शिस्त. या 7 महिन्याच्या काळात एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा: तुमच्या हक्काचे पैसे विनाकारण कोणालाही उधार किंवा हात उसरवा देऊ नका. जर तुम्ही भावनाच्या भरात येऊन किंवा कोणाच्या सांगण्यावरून या काळात कोणाला मोठी रक्कम दिली तर ते पैसे मिळण्याची शक्यता नगण्य आहे, ज्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल, पण तो नातेसंबंधही कायमचा बिघडेल. या काळात नवीन मोठी जोखीम घेण्याऐवजी बचतीला प्राधान्य द्या, जेणेकरून तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहील.
सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, या 7 महिन्याचा काळ अत्यंत सुखकर, यशस्वी आणि अडथळामुक्त बनवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार खालील 4 सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय नियमितपणे नक्की करा. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत, त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम ह्राम ह्रीम ह्रौम स सूर्याय नमः या बीज मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमचे तेज आणि आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचा पाठ करा आणि हनुमंताच्या चरणी एक त्रिकोणी लाल किंवा सिंदुरी रंगाचा ध्वज अर्पित करा. यामुळे सर्व संकटे दूर होतील. अष्टम शनीचा प्रभाव शांत करण्यासाठी दररोज संध्याकाळी ओम प्राम प्रीम प्रौम स शनिचराय नमः या मंत्राची एक माळ जप करा. तुमच्या आई वडिलांची मनापासून सेवा करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनसाथीशी अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागा. घरात जितका आनंद राहील तितकेच ग्रहांचे दोष आपोआप शांत होतील. तर सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 2026चे शेवटचे 7 महिने तुमच्या कष्टाची परीक्षा घेणारे असले तरी योग्य नियोजनाने आणि उपायाने तुम्ही यशाचे शिखर नक्की गाठू शकता. आळस सोडा, बोलण्यात गोडवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला आजचा हा सविस्तर आणि सखोल व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या सिंह राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशी शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, आनंदी रहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.